त्याला सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. आणि आपण जर पाहिलं मागचा एक रोमहर्षक सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि तिथे मात्र UIC इमर्जिंग संघ हा विजयी झाला. नक्कीच मागच्या सामन्यातील पराभूत संघातील सर्वोत्तम खेळाडू ठरतोय सनी पाटील. सनी पाटील या आपणास मात्र आयोजकांच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे. आपला संघ जरी पराभूत झाला तरी सुद्धा आपण दिलेले योगदान हे सर्वोत्तम होतं आणि याच करिता आपणास मात्र सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. सनी पाटील सरांना मात्र आपण सन्मानित करीत आहोत. सनीला माफ करा. नक्कीच सनी या रखरखत्या उन्हात आपल्या नावाप्रमाणे एक साजेशी कामगिरी करण्यात मात्र तू यशस्वी झालात. संघ जरूर पराभूत झाला असेल परंतु नक्कीच आयोजक देखील आपल्या सर्वच संघांना खूप चांगलं मोटिवेट करत असताना सामनावरच एक आकर्षक जर्सी मात्र नक्कीच सनी परिधान करेल. आणि त्याचबरोबर विजेत्या संघातून तुषार शिर्के ठरतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू तुषार. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. असे सामने आपण फार कमी वेळा पाहतो आणि नक्कीच एक पैसा वसूल मॅच असं मागील लढतीचं आपण नक्कीच त्याचं वर्णन करू शकतो. 6 धावांचा बचाव शेवटच्या षटकामध्ये तुषार शिंदेने केला. त्याला मिळते सामनावीराचा पुरस्कार. आयोजकांकडून देण्यात येणारे आकर्षक जर्सी नक्कीच आणि त्याच बरोबरीने एक आकर्षक मॅन ऑफ द मॅच ची एक क्रिस्टल ट्रॉफी सुनील सरांच्या माध्यमातून मात्र मागचा मॅचचा हिरो तुषारला मात्र सन्मानित करण्यात येते. वेल डन तुषार. यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स विथ वन ऑफ द स्वीट. त्याचबरोबरीने अजून पारितोषिकांची खैरात मात्र तुषारवर केली जाते. एक आकर्षक कॅप टी शर्ट आणि त्याच बरोबरीने एक आकर्षक ट्रॉफी देखील तुषारला देण्यात येत आहे. त्यामुळे नक्कीच येणारे सर्वच खेळाडू या बक्षिसांची वाट पाहत असणार. सामन्याला होते आपण वळूयात तुषार सरांकडे. धन्यवाद. चला थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युनायटेड युथ क्लब आयोजित लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा व्हीके ट्रॉफी 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालाय. तीन बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा फटकावरती 7. पुढचा बॉल स्विच घेण्याचा प्रयत्न. इथे लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात कुठल्या प्रकारचा विकेट नसणार आहे. या आयोजकांच्या माध्यमातून सर्वप्रथम सूचना ही सकाळच्या सत्रातच पुरवली गेली. आजच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर तिसरा मॅच यंगस्टर आणि त्यांच्या पक्षात थंडर स्ट्रायकर्स या दोन टीमच्या माध्यमातून धावसंख्या फटकावरती 8. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर या पुढचा बॉल आणि पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर संकेत तयार. त्यावेळेला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केला जातो. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. या एक धावेच्या माध्यमाच्या संघात धावसंख्या धावफटकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. प्रमोदजी कांबळे आपण देखील यायचंय मुख्य व्यासपीठाच्या समोर. प्रमोद कांबळे आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेचच आपण इथे मुख्य व्यासपीठावरती यायचंय. एवढा खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू होता. अगदी टोक रशियन यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यॉर्कर लेनची लाईन मैदानाच्या आतमध्ये पूर्वी एक धाव प्राप्त केली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस चांगली सुरुवात. 9 धावा फटकावरती लागल्या गेल्यात.
किंमत एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. येस, 1 मिनिट जे दाखवतोय. 10 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना यंगस्टर्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. यंगस्टर प्रमाणे कामगिरी करावी लागेल. 50च्या पलीकडे धावा त्या मॅच मध्ये बनवाव्याच लागतील. चला, शेड्यूल नुसार मॅचेस कंप्लीट करायचे. फिल्डिंग करा टीम. अर्थातच थंडर स्ट्रायकर जास्तचा वेळ खर्च होणार नाही याची दखल घ्या. पहिल्यांदा उसळी घेणारा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. कट केले बॉल अगदी क्षेत्ररक्षक आता शॉर्ट थर्डमॅनच्या गलीला पोहोचलेत. बॉलला कॅरी करतील. फेकी होईल तत्पूर्वी इथे मैदानाच्या आतमध्ये एकदा प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून आता टीमची टोटल धाव फटकावरचा पोस्ट स्कोर कार्डवरती 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन कौतुक करावं तितकं कमीच. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रहार करायचा प्रयत्न होता. बाट्याने बॉलचा संपर्क नाही आहे. सरळ जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये खेळली जाईल. मालवणी कोलीवाडाचं एक गाव आणि मालवणी कोलीवाडाचं एक सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य मैदान. आज मुंबई सारख्या परिसरामध्ये आहोत आणि मुंबई सारख्या परिसरामध्ये अगदी अशा प्रकारची मैदान आता कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेला जर पाहिजे खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. तिकडे चांगली फिल्डिंग केलेली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावीच्या माध्यमातून संघात धावसंख्या धावफटका पोहोचते स्कोर कार्डवरती. 13 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. कैलासवासी विकास अप्पा कदम व कैलासवासी विजेंद्र दादा यांच्या स्मरणार्थ पाहिले गेले तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर देत आहोत. ऑन साईडला खेळला गेला. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि रनिंग मध्ये विकेट चुकली. फलंदाज OUT आउट. पहिला धक्का यंगस्टर्स या टीमला. विकेटचं पतन. फलंदाज बा. थँक्यू डिसे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुठेतरी चुकीचा कॉल दोन्ही फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याच कारण मैदानाच्या आतमध्ये इथे विकेट जात असताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण दुसरं प्रगतीवर पाहू शकतायत. चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 4 धावा धावफटकावरती लागल्यात. 14 धावा. स्विच हिट घेण्याचा प्रयत्न. कॅप शोधलाय आणि अगदी कॅप मधून बॉल सरळ निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4.
चौकार मैदानाच्या आतमध्ये आला. महत्वपूर्ण क्षणाला धावसंख्या धावफलकावरती 18 झाले. स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. मैदानाच्या आतमध्ये पुरताच 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम यंगस्टर्स या संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती लागले गेले. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. प्रेक्षक हो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. व्हीके ट्रॉफी 2026 चा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, सर्व आयोजक या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या परिसरातील काही खेळाडू उपस्थित झाले असतील, आगरी कोळी बांधव, ग्रामस्थ, त्या सर्व कोळी बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 2 षटकांचा नुकताच खेळ कंप्लीट झाला. धावा धावफलकावरती 18 लागले 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याच बॉल ऑफसाईडला खूप चांगला फटका पाहायला पडतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय, डायरेक्ट हिट, आणि इथे पुन्हा एकदा चुकीचा कॉल. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2. धावचीतच्या माध्यमातून 2 धक्के लागले. बॅटिंग करणारी टीम यंगस्टर्स या संघाला विकेट डाऊन, फलंदाज बाद. आता मैदानाच्या आतमध्ये अगदी ते पाहिजे नवीन फलंदाज दाखल झालेत. अनुप यांना आपण बघतायत, पण ते टीमला एक चांगला ड्रेक स्कोट या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विरलजी अमोल जोशी यांचं कौतुक करावं कमीच. या स्पर्धेमध्ये लागणारा जो काही खर्च असेल तो विरलजी जोशी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आला. त्यांचे देखील विशेष आभार. मात्र दुबई, परंतु क्रिकेटवरती नितांत प्रेम, या गावावरती नितांत प्रेम हे सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याच कारणाचं विरलजी जोशी आपले आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण बघताय, तिसरा आणि तिसऱ्या षटकात आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा धावफलकावरती 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेलेत. आकर्षित करणार भव्य दिव्य बॅट्समॅन देखील आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. व्हीआयपी डाईल्स प्रेक्षकांना बसण्याकरिता अगदी या मैदानाच्या चहू बाजूला झाडांची सावली, त्यामध्ये एक स्टँड देखील पाहायला मिळतं. फुल टॉस आहे, ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये लागलाय बॅटिंग या टीमला आणखीन एक धक्का. विकेट डाऊन, फलंदाज बाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना आता कुणाल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल शहा, चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. अपेक्षा फार मोठ्या आहेत त्यांना या टीम कडून. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती, अर्थातच 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय.
षटक क्रमांक 3 आपल्या प्रगतीपत्र पाहायला मिळते. पंचांचं कौतुक, आमची लाईव्हची टीम यांचंही कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे तीक्ष्ण नजर त्यांची जरूर पाहायला मिळाली. शॉट बॉल होता ऑन साइडला टर्न करत असताना आउट ऑफ बॅटने मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग फेकी केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु इथे एकाच धावेवरती मैदानाच्या आतमध्ये सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती गुणतालिकेवरती 21 धावा धाफडगावरती लागल्या गेल्या. 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपत्र चालू असताना खूप चांगली फलंदाजी होते. फ्रॉम द बॉडी शरापासून थोडा दूर ठेवला गेला. कटरचा वापर पडल्यानंतर थोडासा का होईना बाहेर निघाला बॉल. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये, आलाय डॉट बॉल. गोलंदाज देखील जर पाहिले गेले तर जबरदस्त गोलंदाजी करतात. फलंदाजाला आतापर्यंत धावा बनवण्यामध्ये स्ट्रगल आणि संघर्ष हा करावा लागतो. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग, फेकी खराब. त्याचं तात्पर्य मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती भेटली धावा 2. अशा रीती मैदानाच्या आतमध्ये या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम यंगस्टर्स या संघाच्या धावसंख्या फडकावरती 23 धावा. किंवा एक सुमधुर संगीत झालं. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा ऐकूया डीजे डिक्स जॉकीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 23च्या घरामध्ये 23. आज टेनिस बॉल क्रिकेटला फार सुखीचे दिवस लाभले गेलेत. जसा ISPL चा फॉर्मॅट आला आणि त्यानंतर खूप चांगलं क्रिकेट सातत्याने प्रत्येक खेळाडूने खेळलं गेलं आणि ISPL मधून निवड झालेले जे काही खेळाडू असतील त्यांना देखील जर पाहिलं गेलं तर एक रोजगार प्राप्त झाला. कबड्डीला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट हवेत राहिली, पाय देखील क्रीजमध्ये नाही राहिलेत आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. बॅटिंग कऱ्या टीमला षटक क्रमांक झाली 4 ला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती हा एक मोठा धक्का. चार गडी बाद धावसंख्या फडकावरती 23 धावा, 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. आपण षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाजाचा बघत्या संकेतला, ज्याने पहिले षटक हाताळलं पॉवर प्लेचं, त्यामध्ये त्याने फक्त 10 धावा खर्च केला आणि त्यामध्ये षटक क्रमांक 4 मध्ये इन्व्हाइट करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त करून दिली गेली. एक खासियत राहिले स्पेशलिस्ट गोलंदाजामध्ये अगदी ओळख राहिले ती म्हणजे संकेतची आणि त्याने पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त केले. सुंदर वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून थंडीगार अगदी गुलाबी थंडी ज्याप्रमाणे म्हणतो तशी हवा मैदानाच्या आतमध्ये वाहत असताना पंच देखील
मजेशीर या मॅच मध्ये पंचांची भूमिका अदा करत असताना यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फलंदाज बाद त्रिपळाची लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संकेतच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. पाच गडी बाद धावसंख्या धावफडकावरती पाहायला मिळते 23च्या घरामध्ये. थोडस नाजूक परिस्थितीमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर यंगस्टर बी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट. आता हॅट्रिकची संधी गोलंदाज संकेतला चालून आले. पुढचा बॉल खरा बॉल लेगस्टिक अगदी लेगस्टिकच्या वरून सरळ चेंडू निघून जाईल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली तर असं वाटतं की लेगस्टिकच्या बाहेर हा बॉल निघणारा पाहायला मिळतोय. परंतु इथे ग्रेट बॉलिंग वर्क बाय संकेत. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता. अगदी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि तिकडे बॉलला पाठवलं गेलंय सीमारेच्या पलीकडे. लेट पण थेट चौकार आलाय. या डावमध्ये 4 धावा. चौकार आल्या. चौकाराच्या माध्यमातून 27 धावा धावफडकावरती इन फ्रंट ऑफ द विकेट पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल अगदी कटरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 28च्या घरामध्ये. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा पृथ्वीकडे पाहायला मिळते. पुढे खेळण्याचा प्रयत्न सरसवला गेला. बॉल ऑन साईडला निघून जाईल. लॉंगवॉच क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचले. एकदा प्राप्त केला. दुसऱ्या प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. चांगली फेकी पाकअप पडले तत्पूर्वी 2 धावा सहज आणि सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण केल्या जातात. या 2 धावीच्या एकच धाव असेल पण त्यांनी इशारा केलाय की 1 रन शॉट आपल्या जरूर पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर 29 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 चा खेळ पुरेपूर कम्प्लीट झालाय. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफडकावरती लागल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर टीम यंगस्टर संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. केवळ एक छोटसा सुमधुर संगीत. आम्ही आता गेलो लगेच आलो. थँक्यू डिजे. चला चला फिल्डिंग सेटअप करा. फिल्डिंग सेटअप करा. लक्षात ठेवा फिल्डिंग सेटअप करा. मला वाटतं 5-5 ओव्हरचे मॅचेस खेळवतोय ना त्यानंतर आपल्याला डायरेक्टली 3-3 ओव्हरचे मॅचेस खेळावं लागतील कारण की भरपूर उशीर होतोय आणि त्याच कारणाचं कुठेतरी वेळेची दिरंगाई करा प्लीज. गिव्ह मी रिस्पेक्ट. लवकरात लवकर आपल्या मॅचेस कम्प्लीट करायचे. भरपूर टाइम वेस्ट होतो. एक एक डावासाठी जर पाहिले गेले तर 25 मिनिटं शेवट असतात परंतु इथे 35 अधिक मिनिटं खर्च होतात एक एक डावासाठी. ही कुठेतरी खंत या मॅच मध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आपला पाहायला मिळतो आयुषला आता अनुभव त्याचा मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. कमालीची गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे जर पाहिले गेलं तर धावा धावफडकावरती 24 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त 29 धावा या मात्र धावफडकावरती लागल्या गेल्यात. चला UIC सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स दोन्ही टीमचे चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस साठी पोहोचा. UIC सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स प्लीज रिपोर्टिंग टॉस बॉक्स. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेला आणि पंचाचा इशारा
व्हाईट बॉलचा आलाय. एक धावीच्या माध्यमातून संघ धावसंख्या फडगाव जाऊन पोहोचले 3च्या घरामध्ये. भरपूर ऑब्स्टिकच्या बाहेर होता आणि त्यास सोडून दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये धावा फडकावरती लागल्या गेल्या 3च्या घरामध्ये. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. हळूहळू जर पाहिले गेले तर या मालवणी कोलीवाडा गावातील अगदी प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित होत असताना जर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलेंचा बॉल ऑनसाइडला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षकात लॉंगच्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचले. एक सिंगल प्राप्त केलाय. फेकी केली जाते अचूक दिशेला, परंतु खराब फेकी पाहायला मिळाली. तत्पूर्वी या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 32च्या घरामध्ये 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेलेत. आणि आकाश या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ॲज अ बॅटर्सची भूमिका फार महत्वाची राहिली गेली. या पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपला पाहायला मिळतात. अर्थात आकाश 4 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा आकाशच्याही बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. चांगला बॉल आहे. क्लीन बोल्ट दांडी गुल यश उद्ध्वस्त. फलंदाज बा मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर आता दिलीप नवीन बॅटर रेडी झालेत. धावसंख्या फडकावरती 32. पहिल्याच बॉल आवडला. लेग स्टिकच्या बऱ्याच बाहेर राहतोय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. एक या धावसंख्येच्या माध्यमातून संघ धावसंख्या फडगाव जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 33च्या घरामध्ये. युवायसी सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग. त्यामुळे पडल्यानंतर शरीरविधी मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तत्पूर्वी बोलती मैदानाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केली जाते. त्या एकेरी धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या फडकाव जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 34च्या घरामध्ये. येस पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. थोडस धावत क्विक फास्ट. एक बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. वेलकम बॅक. पुढे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा फडकावरती लागल्या 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या कंप्लीट झाला. गणेश स्ट्राईक एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 बॉलचा सामना त्याने केलाय आणि 4 धावा आतापर्यंत बॅटमधून पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 5 मध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3.
या पुढचा बॉल पुन्हा एकदा वरती बॉल होती आयुष ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला खूप चांगला फटका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक वाईट स्ट्रॉंग ऑफचे बॉल पर्यंत पोहोचतील फेकी होईल 2 धावा घेण्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाल्यात ऑन द क्रीज या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 36च्या घरामध्ये 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेलेत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय पहिल्या डावात इथून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहील युआयसी सिनियर आणि प्रकाश स्पोर्ट्स तर दोन टीमचे कॅप्टन यायचंय युआयसी सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स तर दोन टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय जागा खेळण्याचा प्रयत्न ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल बॅट फिरवली घरी परंतु इथे बराच बाहेर राहिला बॉल आणि पंचांचा इशारा वाईट बॉल सुद्धा आलेला आहे अवंतर धाव आले अवंतर धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते अर्थातच 37च्या आकड्यावरती 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत विरलजी जोशी यांचे कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण स्पर्धेचा खर्च नेहमीच उचलत असतात फटका हवेत खेळलाय इस्लामिक स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये खाली क्षेत्र 1 बाउन्स ओव्हर 0 4 धावेसाठी हा दर्जेदार धम्माकेदार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट ग्रेट हिट सुपर हिट चौकार मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 41 धावा 41 शेवटचा आता 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार आयुष याही वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल चांगला ड्राईव्ह केला गेलाय क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला आणि त्यांना बीट करत असताना बॉल वेगाने निघून जाईल सीमा रेषा पार 4 धावेसाठी शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम यंगस्टर्स या संघाच्या धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 45 धावा 46 धावा करायचे टीम थंडर स्ट्रायकर्स चला टॉस साठी या युआयसी सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स सन्माननीय मितेशजी सिंग साहेब उपस्थित आहेत आणि मी विनंती करतो मितेशजी सिंग साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या पुढचा मॅचचा टॉस करायचा आहे चला थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत युनायटेड युथ क्लब आयोजित लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा विकेट ट्रॉफी 2026 कैलासवासी विकासजी अप्पा कदम कैलासवासी विजेंद्र दादा यांच्या नेतृत्वाखाली अगदी
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर विकी ट्रॉफीचं आयोजन आणि लगातारचं तिसरं वर्ष या स्पर्धेचं, खास करून प्रत्येकांचा प्रतिसाद, खेळाडू असेल, कॉमेंटेटर असेल, अंपायर असेल, आमची लाईव्हची टीम असेल, स्कोरर असेल आणि संपूर्ण अगदी या परिसरातील खेळाडू यांचा चांगला प्रतिसाद लाभला. आणि त्याच कारणाचं या स्पर्धेचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षात नियोजन आपण बघत आहोत. तिसरा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. दोन टीमच्या माध्यमातून यंगस्टर्सने प्रथम बॅटिंग करीत बनवलं धाव फटकावरती 45. आता 46 धावांचं चढवत असताना यंगस्टर्स टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आता थंडर स्ट्रायकरच्या टीमला करायचे 46 धावा. चला आघाडी पाठवून द्या. चला आघाडीच्या बॅटर लगेच पाठवायच्या आहेत. थंडर स्ट्रायकरच्या टीमला विनंती करतो, आघाडीचे बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 1 वाजलाय. अजूनही तुम्ही मला वाटते तिसरा मॅच सुरू आहे. 3 मॅचेस सुरूला 3 तास जर गेले तर 4 साडेचार होतील. आणि त्यानंतर देखील आपल्याला अगदी 6 मॅचेस कंप्लीट करायच्या, बऱ्याच मॅचेस पेंडिंग आहेत. परंतु आता लवकर क्रिकेट होईल याची दखल आपण घ्या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व मालवणी कोलीवाडा ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जवळ मॅचच्या इशेने पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. काय फटका खेळलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल वेगाने प्रस्थान झालाय 4 धावांसाठी. चौकार असेल का? यस. फिट फॉर अंपायर डिसिजन आणि पंचांचा इशारा आलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिले गेले तर पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल केलाय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली. सुरुवात ती झाली
धडाक्यात आणि धावांचा पाठलाग करायचा आहे. 46 आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच सागर आणि जितू दाखल होत असताना सागरच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. मल्लस्कोप खेळण्याचा प्रयत्न, मागे धावा एक्स्ट्रा मिनिटा नाही आहेत, फक्त इथे 2 धावा डिक्लेअर स्वरूपात मिळतील, परंतु त्या देखील बेनिफिट देऊन जातील. कारण की सुरुवात नेहमी जर मोठ्या धावसंख्येने करायची असेल तर त्यासाठी तुमचा संघर्ष आणि नियमिततेचा खेळ हा मात्र हवाय. आणि त्याच खेळाला आता जोगरत असताना खूप चांगली फलंदाजी. लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेला प्रत्येकाने जर पाहिले गेले तर प्रेम दिले. आमचे प्रेक्षक असू द्यात, खेळाडू असू द्यात, मान्यवर असू द्यात. स्विच घेण्याचा प्रयत्न, काय फटका खेळलाय, वा. इम्प्रोवायझिंग क्रिकेटमध्ये आता अशाच नवनवीन फटक्यांची गरज आहे आणि तो इम्प्रोवायझिंग फटका आला. स्विच हिट, प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण, प्रेशर आता दिसून आले. चौकार. थँक्यू डिझे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आता धुवाधार बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा स्विच घेण्याचा प्रयत्न, पीठ तिथे आउट झालंय, पाठीने बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक पहिला ऋतिक या गोलंदाजाला आपण बघताय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, 10 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या आहे. सागरच्या बॅटमधून अगदी 2 चौकार पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण क्षणाला या महत्वपूर्ण फटकेबाजी, हवेचा वेग अगदा लेफ्टी बॅटरला देखील आहे बेनिफिट, या मैदानावरती रायटी बॅटरला देखील आहे. म्हणजेच काय, जर डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला आणि उजव्या शैलीच्या फलंदाजाला देखील बेनिफिट या मैदानावरती चहू बाजूने जरूर पाहायला मिळते. परंतु पॉवर प्लेचे षटक आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिल्यांदा खाली राहिला बॉल, उसळी नाही घेतली या बॉलने आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं पाहायला मिळते आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा फटकावरती लागलाय. टार्गेट सेट आहे 46 धावेंचं. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलिंग टॅग वरती बॉल तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु जाग्यावर नच बलिये ज्याप्रमाणे म्हटलं जातं, जाग्यावर खेळलं जाते, नाचवलं गेलं फलंदाजाला. अगदी आपल्या बोटातील जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज पाहायला मिळाले. अर्थातच ऋतिक पहिल्या 3 बॉलवरती महागा ठरला, परंतु त्यानंतरचे 3 बॅक वॉटर कम बॅक, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, 10 बनल्यात. येणाऱ्या बॉल 24 बॉलमध्ये करायच्या 36 धावा. यावेळी एक सुमधुर संगीत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, 10 बनल्यात. येणारा बॉल 24 बॉल मध्ये करायचे 36 धावा. आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सुखवीर सिंग या गोलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हा क्रिकेट असा खेळ आहे, अनिश्चिततेने भरल्या खेळ आणि त्यामध्ये अनोळखी व्यक्तीची जिवलग करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अगदी खेळाडू कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, किंवा अथवा जर पाहिले गेले तर ते काही पाहिलं जात नाहीये. फक्त त्याच्यामध्ये असलेला कॅलिबर, त्याच्यामध्ये असलेल्या क्रिकेटची गुणवत्ता ही मात्र प्रत्येक मैदानावरती पाहिली जाते. ज्या वेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी 2 धाव पाहायला मिळतील. डिक्लेरेशन झोन घोषांकित क्षेत्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं फायनल लीगच्या रिझनला. या 2 धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑफ द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. सुंदर असं वातावरण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून, थंडगार वातावरण. एवढ्या उन्हाच्या आता दिवस सुरू झालेत आणि या उन्हाच्या दिवसांमध्ये या मैदानावरती ज्या काय स्पर्धा होतील त्या मात्र
व्यवस्थित पार होतील, नो डाऊट अबाउट इट. पुलेलेंचा बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहेत, डीप मधून बॉल पर्यंत पोहोचतात, त्याबरोबर एक सिंगल येईल. एक धावेच्या माध्यमात संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 13च्या घरामध्ये. 2 चेंडूच्या खेळ कंप्लीट झाला. सुखवीर या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चला जास्तचा वेळ खर्च होणार नाहीये, लक्ष ठेवा. पंच देखील आता वारंवार माहिती पोहोचवत असताना बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉल होती. स्ट्राईक वरती बॅटर पाहायला मिळते, अर्थातच सागर. अकुट टप्प्याचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका तर हवेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत असताना बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार. दणदणीत चौका. जणू काही चौकारच आता प्रत्येक बॉलवरती मारायचे ते सागरने ठरवले, कारण की खूप चांगली बॅटिंग या डावमध्ये आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळतात. 17 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा चांगला कट केले. क्षेत्ररक्षक आहेत, बीट करत असताना बॉल आता बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. पाहता क्षणाला 2 धावा प्राप्त केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. गुड रनिंग म्हणजे विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 3 धावा प्राप्त केल्या गेल्यात. त्या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती, अर्थातच 20च्या घरामध्ये. खर तर क्रिकेट खेळता येते, क्रिकेटमध्ये फिटनेस फार महत्वाचा आपण सातत्याने पाहिलाय. प्रॅक्टिस देखील तितकी महत्वाची असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जेवढी प्रॅक्टिस कराल, जेवढ्या स्पर्धा खेळाल, तेवढा अनुभव आज सातत्याने पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उलटच बॉल होता, परंतु सिंगल घेण्याचा मनसुबा या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलवरती पुन्हा एकदा 1 धाव प्राप्त केली जाईल. प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे धावा बनत आहेत, अजून काय पाहिजे तर धावाच पाहिजेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये थंडर स्पोर्ट्सच्या संघाला आपण पाहत आहोत. धावा फटकावरती लागल्या गेल्यात 21च्या घरामध्ये. लक्ष 46चं आहे. हुक केले बॉलला, फटका इथे चांगला आहे आणि या बॉलला 6 धावेमध्ये बुक केलंय. बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज सागरच्या बॅटमधून हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर षटकार आलाय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा फटकावरती लागल्या. 46 धावेचा पाठलाग करत असताना घेऊयात एक डीजे ब्रेक. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली. 27 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. सागर जबरदस्त बॅटिंग करते. शैलीचे एक विस्फोटक फलंदाज आहेत. आता गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. करीम यांना आपण पाहत आहोत. राईट ओव्हरती विकेटने पहिला बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं कदापि षटकार निघून जाईल, परंतु हवेच्या विरुद्ध फटकेबाजी आपण या मैदानावरती करू शकतात. त्यासाठी आपली ताकद, मनगटामध्ये असलेली जान ती मात्र दिसली नाहीये. करीम आले षटक क्रमांक 3 मध्ये. पहिल्याच बॉलवरती करमचं आक्रमण केलं होतं. करीमला इथे कमबॅक करून द्यावं लागेल. विकेट कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये आता राहावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विकेट नाही मिळाली. एक खंत बाळगली जाते मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा फटकावरती लागल्या गेल्या. स्ट्राईक होते बॅटर सागर.
काय फटका खेळलाय वा. जेवढं कौतुक करावं तितकं कमी या फलंदाजाचं. सागरच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय आसमानी टोला. 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू डिझे. ऑफ सिक्सच्या भरपूर बाहेर शपथ झाला आणि फाईन लेगला क्लिअर करत असताना या बॉलला पाठवलंय 6 धाब्यांसाठी. सागरच्या बॅटमधून आणखी एक षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धाफडकावरती 34 धावा 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. बारा धावेचं समीकरण इथे. फटका पुन्हा एक धावेत खेळलाय आणि याही बॉलला मैदानाच्या अगदी पलीकडे पाठवलंय. पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावेंसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू डिझे. वेलकम बॅक. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धाफडकावरती 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ताबडतोड जशा तसं प्रत्युत्तर. ठोस्यास ठोसा. टीट फॉर टॅट. आणि खरं तर याच फलंदाजी गरज होती आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहत आहोत. 2 षटकार 6 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. आणखीन एक वाईट बॉल आलाय. खराब गोलंदाजी या षटकामध्ये सुरू आहे. धावा धाफडकावर पाहिजे तर 39 धावा धाफडकावरती लागले. आतापर्यंत सागरच्या बॅटमधून 33 धावा येत असताना दिसत आहेत. क्या बात सागर. 11 बॉलमध्ये 33 धावा. दोन्ही आमचे स्कोरर चांगले आहेत. एका बाजूला डिजिटल आहे, दुसऱ्या बाजूला मॅन्युअल आहेत आणि दोन्ही स्कोररचं कौतुक करावं लागेल. ऑफस्टिकचा बाहेरचा बॉल. अगदी छेडखानी करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. भरपूर फाईट जॉर्कर चेंडू हाताळला गेला आणि त्याच कारणाने ते बीट केले फलंदाज सागरला. कमबॅक केल्या गोलंदाजाने षटक क्रमांक 3 मध्ये. करीनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. त्यामध्ये धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. 39 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. 7 धावेचं समीकरण. ऑन साइडला फटका चांगला आहे. खाली क्षेत्र आहे आणि बॉल झाला फरार. चेंडू सीमा रेषे पार. एका टप्प्याच्या साहाय्याने धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. थँक्यू डिझे. येणारे बॉल असतील आता मात्र इथून देखील जर पाहिलं गेलं तर याही षटकातील एक आणि यानंतर जे 2 षटक म्हणजे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. ग्रेट बॅटिंग मिस्टर सागर. काय बॅटिंग करतोय. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमामध्ये पडले आणि तशा पद्धतीची बॅटिंग जो मैदानाच्या आतमध्ये करतोय. ग्रेट बॅटिंग सागर. या षटकातील शेवटचा बॉल. चॉप केल्या बॉलला कॅप शोधलाय. तिथे 2 धावा तर जरूर प्राप्त केल्या जातील. काय बॅटिंग करतोय. चहू बाजूने फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. या 2 धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते 45च्या घरामध्ये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 45 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहे फक्त 1 धाव. घेऊयात एक सुमधुर संगीत. थँक्यू. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 1 धावेचं समीकरण. षटक क्रमांक 4 ला झाली सुरुवात. कोर्टबॅचा बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि इथे मॅच जिंकली आहे
टीम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये अर्थातच थंडर स्ट्रायकर्स. अभिनंदन टीम थंडर स्ट्रायकर्स. ग्रेट बॅटिंग बाय सागर आणि त्याच्या सोबतीला जितूला आपण बघितलं. ग्रेट बॅटिंग टीम वर्क पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव इथे मॅच जिंकली आहे टीम थंडर स्ट्रायकर्स. थँक्यू डिझे. थँक्यू डिझे. चला पराभूत झालेल्या संघाचा मॅन मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. त्याने 2 चौकार खेळले, सिंगल डबल असा आणि 16 धावा बनवलेत. अनुप आपण यायचा सर्वप्रथम